मित्रांनो, 2026 मध्ये एक बजेट कार घ्यायची सीएनजी मध्ये किंवा पेट्रोल मध्ये जरी म्हणलंय तर 10 लाखाच्या आतमध्ये तुम्हाला पंच आणि एक्स्टर बघायला भेटते. hyundaiची एक्स्टर आणि टाटाची पंच, ज्यामध्ये तुम्हाला यूज प्रमाणे तुम्ही गाडी चूज करू शकता. जर तुमचा आहे ना हायवे कम्युट जास्त आहे ना, तर त्यावेळेस तुम्ही नक्कीच पंच कडे जा. त्याची प्राइसिंग जर पाहिली ना आपण, तर सीएनजी मध्ये 6,69,70,000 एक शोरूम स्टार्ट होते, आणि तेच जर आपण एक्स्ट्राचं पाहिलं ना, 6,87,000. पॉवर फिगर दोन्हीच्या जवळजवळ सेमच आहे. याच्यामध्ये तुम्हाला 68 बीएचपी पॉवर आणि 95 न्यूटन मीटरचा टॉर्क बघायला भेटतो एक्स्टर मध्ये. आणि तेच जर टाटा पंच बघितली, तर त्यामध्ये तुम्हाला एक 72 बीएचपी ची पॉवर आणि 105 न्यूटन मीटरचा टॉर्क आहे. त्यामध्ये प्राइसिंगचा थोडासा फरक आहे. पण मेन म्हणजे बूट स्पेस, याच्यामध्ये पण तुम्हाला ड्युअल सिलेंडर टेक्नॉलॉजी भेटते आणि पंच मध्ये पण बघायला भेटते. जर सिटी यूज आहे ना, तर नक्कीच तुम्ही ही गाडी प्रिफर करा, कारण सॉफ्टवेअर सस्पेन्शन आहे. एक सिंगल पर्सन किंवा ड्युअल पर्सन जर चालणार असाल ना, तर नक्कीच तुम्हाला टाटा पंच पेक्षा जास्त मायलेज हे देईल गाडी. कारण आम्ही जवळजवळ 250 किलोमीटर ड्राईव्ह केली आहे आज गाडी. गाडीने एका फ्युल टँक अजून संपलेला नाही, म्हणजे एक सीएनजी टँक अजून पण चालू आहे गाडीचा. त्याप्रमाणे गाडी फक्त हायवे कम्युट साठी एक पॉवर थोडीशी कमी पडते, आणि सॉफ्टवेअर सस्पेन्शन मुळे स्टेबिलिटी थोडी कमी पडते. आणि अशाच माहितीसाठी तुम्ही आपल्या ऑटो मराठी या पेजला फॉलो करू शकता. धन्यवाद.